नमस्कार. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक मधील दुसऱ्या श्लोकाचा अगदी सोप्या शब्दात अर्थ समजून घेणार आहोत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडूनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम. समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात, हे माझ्या सज्जन मना, तू नेहमी भक्तीच्या मार्गाने चाल. म्हणजे फक्त देवाची पूजा करणे एवढीच भक्ती नाही, तर आपल्या मनात चांगले विचार ठेवणे, चांगले वागणे, दुसऱ्यांना त्रास न देणे आणि आपल्या कृतीतून चांगुलपणा दाखवणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. आपण जेव्हा मनापासून चांगल्या मार्गावर चालतो तेव्हा देवापासून दूर जाण्याची गरजच राहत नाही. आपल्या चांगल्या विचारांमध्ये आणि आपल्या चांगल्या कर्मांमध्येच ईश्वराचा अनुभव येऊ लागतो. ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, याचा अर्थ असा की समाजात ज्या गोष्टी चुकीच्या, वाईट किंवा निंदनीय मानल्या जातात त्या आपण टाळल्या पाहिजे. खोटे बोलणे, कुणाची फसवणूक करणे, दुसऱ्याचा अपमान करणे, मत्सर करणे किंवा कुणाचे मन दुखावणे अशा चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे. पुढील ओळ आपल्याला सुंदर शिकवण देते, ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे समाजात ज्या चांगल्या गोष्टींचा आदर केला जातो त्या आपण मनापासून आचरणात आणाव्यात. गरजूंना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, प्रेमाने बोलणे, प्रामाणिक राहणे, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करणे या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनाचा एक भाग बनवाव्यात. या संपूर्ण श्लोकातून आपल्याला एक अतिशय सोपा संदेश मिळतो. देवाला शोधण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज नाही. आपले मन चांगले ठेवा, चांगल्या मार्गाने चाला आणि चांगली कर्मे करा. कारण भक्ती म्हणजे केवळ हात जोडणे नाही, तर भक्ती आपल्या विचारातून, शब्दातून आणि कृतीतून दिसली पाहिजे. आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया. वाईट विचार सोडायचे, चांगले विचार स्वीकारायचे आणि शक्य तितके चांगले कर्म करायचे. हीच या मनाच्या श्लोकाची सुंदर शिकवण आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.